नमस्कार, मी सौ सुप्रिया जाधव. अभिवाचन स्पर्धेसाठी मी कथा वाचते आहे. मी लिहिलेली त्या कथेचं नाव आहे बळीचं राज्य. आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे हाहाकार माजवला होता. दुबार पेरणी करावी लागेल असे वाटत असतानाच त्याने दमदार हजेरी लावली होती आणि आता पुरे झालं, आता थांबव बाबा तुझं तांडव असं म्हणायला लावलं. पण कसलं काय, तो अजूनच कोसळत राहिला. सगळी शेती पाण्याखाली गेली. 8 दिवसांनी त्यानं थोडी उसंत घेतली खरी, पण तरीही तो पूर्णपणे थांबला नव्हता. सगळे शेतकरी हवालदिल झाले होते. घराच्या ओसरीवर गोविंदा आणि त्याची बायको नंदा कपाळाला हात लावून काळजी करत बसले होते. गोविंदा बायको नंदाला म्हणाला, यंदा लेकीचं लगीन करायचं आहे, पण हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. असाच सुरू राहिला तर सोयाबीन कुजल. सोयाबीन इकून पैसा आला तर तेवढाच लग्नासाठी हातभार लागला असता. होय हो, देव पण आपल्यासारख्या गरिबांची परीक्षा घेतोय बघा. यंदा आभाळ फाटलं आणि त्याबरोबर आपलं नशीब बी, नंदा बोलली. शेतकरी असलेल्या गोविंदाची 4 एकर शेती, पदरी 2 मुलं, 20 वर्षाची मोठी मुलगी मीना आणि ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती आणि मुलगा माधव 12वीत शिकत होता. मुलीला यंदा उजवून टाकायचं असं त्यानं ठरवलं होतं. तसं भात आणि सोयाबीनला पाऊस लागतोच, पण आता पावसानं उघडीप घेतली तरच पीक हाताला लागेल बघा. आता पावसाच्या मनात काय आहे ते त्यालाच ठावं. काही दिवसांनी पाऊस थांबला. शेतात साचलेले पाणी हळूहळू ओसरायला लागले. दसरा जवळ आला. आता हळूहळू पिके पोसायला लागली. भात काढणीला आलं. एवढा दसरा झाला की आधी भात कापणी करून घ्यायची, मग सोयाबीन काढूया असं गोविंदाने ठरवलं. अवघ्या शिवारात उभ्या भात पिकाचा घमघमाट भरून राहिला होता. भात काढणीसाठी गावातले शेतकरी आता लगबग करू लागले होते. अख्ख्या शिवारात कोणी भात तर कोणी सोयाबीन काढायला सुरुवात केली होती. सगळ्यांची कामाची लगबग सुरू होती आणि परत एकदा आभाळ विजांसकट गडगडायला लागलं. सगळ्यांची पाचावर धारण उडाली. विजांच्या कडकडाटात आणि सोसाट्यांच्या वाऱ्यांनी पुन्हा एकदा झोडपायला सुरुवात केली होती. बघता बघता सगळी भात शेती आडवी झाली. लोकांची एकच धावपळ सुरू झाली. ताडपत्रीने जमेल तेवढं भात सोयाबीन शेतातच झाकून ठेवण्याची जो तो लगबग करत होता. जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवायचा प्रत्येकाने आटोकाट प्रयत्न केला. शेवटी जमेल तेवढं कसंबसं घरात कोंबलं, पण ढगफुटी झाली आणि काढलेलं भात शेतात साचलेल्या पाण्यावर तरंगायला लागलं. शेतकऱ्यांना कुठलंच पीक वाचवता आलं नाही. हताश निराश शेतकरी, कुजणारी आणि मोड आलेली भात आणि सोयाबीन भुईमुगाची शेती बघून धाय मोकलून रडू लागले. ऐन दिवाळीत गावावर कळा पसरली. खिन्न निराश गोविंदा आणि नंदा डोक्याला हात लावून ओसरीवर बसले होते. गोविंदा बोलला, पोरीचं लगीन यंदा काय होत नाही बघ. होय हो, काळजी वाटते मला बी. यंदा पीक काय हाताला गावत नाही. पीक पाण्यासाठी सोसायटी बी काढली या. डोक्यावर कर्ज हाय. उसाचा पैसा समजा सोसायटी फेडण्यात जाणार. गोविंदा आणि नंदाचं बोलणं दोन्ही मुलं ऐकत होती. मुलगी मीना म्हणाली, बाबा उगाच माझ्या लग्नाची काळजी करता. माझं एवढ्यात लग्न नाही करायचं. पदवी मिळाली की एखाद्या बँकेत नोकरी मिळेल मला. मी नोकरी करेन, माधवला शिकवेन, मग बघू पुढं काय करायचं ते. मला आपल्या घराला आधी हातभार लावायचा आहे. आता कसलीच काळजी करू नका. कोंडा मोंडा खाऊन राहू, पण मनात कसलाही वाईट विचार आणायचा नाही. आपण पुन्हा प्रयत्न करू. हिम्मत हारायची नाही. ताई अगदी बरोबर बोलते, माधव बोलला. लेक माझी गुणाची हाय बरं का. रखमा कौतुकानं बोलत होती. पोरगी हुशार आहे. लग्नाची घाई नको करायला. आधी आसमानी संकटाचा तरी मुकाबला करूया. संकटाबरोबर 2 हात करण्याची ताकद दे रे परमेश्वरा. चौघे एकमेकांना धीर देत होते. मीना म्हणाली, आई बाबा उठा आता. आज वसुबारस आहे. चला गाई गुरांना ओवाळूया. आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांना, हे आपलं पशुधन, ते तरी सांभाळूया. मी आज कानावलं आणि गाई गुरांसाठी उंडे बनवलेत. उठा चला ओवाळायला. मीनाने ओवाळणीचं ताट करून आणलं. सगळे गोठ्यात गेले. नंदा गुरांना ओवाळताना म्हणत होती, इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. समाप्त.